इतिहासात एक प्रश्न कायम विचारला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची सेना मोठी नव्हती, मग त्यांनी एवढ्या मोठ्या साम्राज्याला कसं हरवलं? महाराजांची खरी ताकद होती संख्येत नाही, तर शिस्त, निष्ठा आणि रणनीती. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची खरी रचना आणि त्यांच्या शिलेदारांची ताकद. महाराजांच्या सैन्याची रचना अत्यंत शिस्तबद्ध होती. त्यांच्या सैन्यात मुख्यतः 3 घटक होते. पायदळ सैनिक जे डोंगरदऱ्यात लढायला निपुण होते, शिलेदार आणि घोडदळ स्वतःचा घोडा आणि शस्त्र असलेले योद्धे, आणि बारगीर सरकारकडून घोडा व शस्त्र मिळणारे सैनिक. संख्या मर्यादित होती, पण प्रत्येक सैनिक प्रशिक्षित, निष्ठावंत आणि स्वराज्यासाठी प्राण देणारा होता. महाराजांनी जन्मी काव्याचा प्रभावी वापर केला. डोंगराळ प्रदेश, रात्रीचे हल्ले आणि अचानक आक्रमण यामुळे अचानक मोठी सेना असूनही शत्रू गोंधळून जायचा. मुघल आणि आदिलशाही सैन्याकडे हत्ती, तोफा आणि लाखो सैनिक होते, पण महाराजांकडे होते बुद्धी, नियोजन आणि आत्मविश्वास. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य संख्येने लहान असले तरी ताकदीने अपराजित होते. हीच शिस्त, हीच रणनीती आणि हेच स्वराज्य प्रेम मराठा साम्राज्याचा पाया बनलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी आहे. अशाच खऱ्या, अभ्यासपूर्ण आणि अभिमान जागवणाऱ्या ऐतिहासिक कथा, रणनीती आणि स्वराज्याच्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायच्या असतील तर या सबस्क्राईब करा आपल्या हायडन ट्रूथ शोला आणि फॉलो करा स्वराज्याच्या विचारांना. धन्यवाद.